आदिवासींचा आज नाशिकमध्ये बिऱ्हाड मोर्चा आहे। पेसा भरतीवरून लोकप्रतिनिधींसह राज्यभरातले आदिवासी या ठिकाणी एकवटणार आहेत असं समजतंय। संपूर्ण नाशिक शहरामध्ये कोंडी केली जाणार आहे। मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाईल। आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांकडून घेतली जाते। प्रतिनिधी किरण ताजणेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। किरण, काय सध्या नेमकी आंदोलकांची भूमिका समोर येते? थेट चक्काजाम करण्यापर्यंत आता ते आक्रमक भूमिका घेताना दिसतात। रिद्धी गेल्या 27 दिवसांपासून नाशिकमध्ये पेसा भरतीच्या संदर्भात असलेले उमेदवार आणि काही लोकप्रतिनिधी हे आंदोलन करतात। आदिवासी विकास भवनच्या समोरच प्रवेशद्वारावरच या ठिकाणी 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। हे सगळे उमेदवार आहेत पेसा भरतीचे जे पात्र झालेले आहेत, मात्र न्यायालयीन प्रक्रिया रखडल्यामुळे हे सगळे उमेदवार जे आहेत ते आता आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। एकूणच 27 दिवस झाले शासनाकडून कुठलाही त्यांच्याशी चर्चा झालेली नाहीये आणि त्यामुळे संतप्त झालेल्या या सगळ्या आदिवासी उमेदवारांच्या इतर जो काही संघटना आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी नाशिकमध्ये चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। बिऱ्हाड मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे। नाशिकचा मधून जाणारा जो मुंबई आग्रा महामार्ग आहे तो देखील त्या ठिकाणी रास्ता रोको त्या ठिकाणी केला जाणार आहे। एकूणच ही संपूर्ण परिस्थिती आपण जर बघितली तर या ठिकाणी हे सगळे उपोषण करते आहेत, त्यांच्याशी देखील त्यांची भावना जाणून घेऊयात। गावित साहेब, काय सांगाल, आजच्या दिवसाचा काय नेमका इशारा आहे? सरकारकडनं काय साठी चर्चेसाठी निमंत्रण वगैरे आलंय का? सरकारच्याकडून आम्हाला अधिकृत निमंत्रण हे काय आलेलं नाही आणि म्हणून आम्हाला पुसटशी बातमी आहे की आज महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री हे इथं आपल्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा करायला येणार आहेत। त्यांच्याशी चर्चा नक्कीच करू। आज आदिवासी आयोग सुद्धा इथं आलेले आहेत, ते सुद्धा 9:30च्या सुमारास इथे येणार आहेत। पण आयोग त्यांचे रिपोर्ट देतो तो काही निकाल देत नाही, परंतु मंत्र्यांच्याकडं जी चर्चा होईल ती चर्चा जर पॉझिटिव्ह असली तर फार समाधान होईल, परंतु जर पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह झाली तर आम्हाला दुसरं पाऊल उचलावं लागेल। आज संबंध महाराष्ट्रामध्ये पेसा कायदा आणि अनुसूचित 5 आणि 6 ह्याच्यामध्ये दिलेले आदिवासींचा जे हक्क आहेत ते हक्क मिळवण्यासाठी आम्ही संबंध जो काही लढा सुरू केलेला आहे तो आज आमचा इथं रॅलीच्या स्वरूपामध्ये दिसणार आहे। संबंध महाराष्ट्राला आम्ही हाक दिलेली आहे की आपले अधिकार, आपले जे काही हक्क आहेत ते मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून इथं लोकांना आम्ही बोलवलेलं आहे। जर हे सगळं करूनही झालं नाही तर आम्हाला लढ्याची पुढची दिशा ठरवावी लागेल आणि प्रत्येक आमचं पाऊल जे आहे हे लढ्याच्या तीव्रतेकडे जात आहे हे पण आम्ही सरकारला सांगणार आहोत। आणि म्हणून आम्हाला वाटतंय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सरकारने वेळ न घालवता निर्णय केला पाहिजे, ही आमची अत्यंत आग्रहाची मागणी आहे। आज 27 दिवस झाले परंतु सरकार हलायला तयार नाही। हे याच्यावरतीच सरकारची भावना काय आहे हे आम्हाला कळत आहे। एकूणच आपण बघतोय रिद्धी की 27 दिवस झाले कुठलाही तोडगा निघत नाहीये, त्यामुळे हे उपोषण करते आक्रमक आहेत आणि सरकारसोबत काय चर्चा होते याकडे यांचं लक्ष लागून आहे। निश्चित, आणि याचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ किरण। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।